तर या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की इथे मल्टिपल सिझर्स आहेत। तर पाहूया वन बाय वन त्यांचे प्रकार। आता ही जी आहे ही पहिली सिझर्स ब्लॅक कलरची। तर या सिझर्सचं नाव आहे ज्युपिटर। ही तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाईल। ही सिझर्स जी आहे याला तुम्हाला धार करावी नाही लागत आणि ही नुसतं तुम्ही कापड कापण्यासाठीच वापरा। दुसऱ्या कुठल्याही थिंगवर याचा वापर करू नका, जसं वायर कापण्यासाठी किंवा कागद कापण्यासाठी याचा वापर तुम्ही करू नका। हा माझा जुना फोटो आहे याच घरचा। तर आज मला तो मिळाला। तर यामध्ये मी डिफरंट टाइप्स ऑफ सिझर्स ठेवल्या होत्या। तर आपण बघूया वन बाय वन त्यांचे प्रकार। जेव्हा मी शिवण क्लासचा कोर्स जॉईन केला होता तेव्हा मला सिझर्सचे जे प्रकार आहेत ते माहिती झाले। आधी मला माहिती नव्हते। तर नॉर्मली आपण अशी सिझर्स घेतो जी आपल्याला धार करावी लागते नेहमी। तर त्यापासून आपल्याला एक पर्याय मिळावा म्हणून ही सिझर्स आहे ब्लॅक कलरची। या सिझर्सचं नाव आहे ज्युपिटर। ही सिझर्स तुम्हाला पुण्यामध्ये एक ठाकूर नावाचं दुकान आहे, तिथे होलसेल दुकान आहे पिंपरी चिंचवडला। तिथे तुम्हाला ही सिझर्स स्वस्तात मिळेल। आणि ही जी सिझर्स आहे या सिझर्सला धार करायची गरज नाही पडत। जोपर्यंत ही तुटत नाही तोपर्यंत तुम्ही वापरू शकता, पण एकदा जर काय खाली पडली तर ही कामातून जाते। यामध्ये 3 साइजेस येतात। याहीपेक्षा मोठी येते, म्हणजे याच्यात नंबर्स असतात 10, 11, 12। तर ही जी सिझर्स आहे ही 11 नंबरची आहे। याहीपेक्षा जर छोटी पाहिजे असेल तर 10 नंबरची तुम्हाला मिळून जाईल। याची जी प्राइसिंग आहे ती जवळपास 350 रुपयाची आहे। आता ही जी सेकंड सिझर्स आहे ही आहे पितळीची। नॉर्मली तुम्ही अशी सिझर्स बऱ्याच दुकानात पाहिली असेल। ही थोडीशी भारी असते आणि याला जंग पण चढतो जर वापरण्यात नाही आली तर याला थोडंसं क्लीन करावं लागतं तुम्हाला, आणि तेलाने वगैरे याला क्लीन करावं लागतं आणि काही दिवसांनी याची धार चालली जाते। तर तुम्हाला या सिझर्सला धार करून आणावी लागते। कोणतीही सिझर्स जर खाली पडली तर ती डॅमेज होते आणि धार करून आणल्यावर ती चालेल चांगल्या रीतीने याची गॅरंटी नसते। आता ही जी थर्ड सिझर्स आहेत ही एक हलकी सिझर्स आहे। या सिझर्सनी तुम्ही कापड कापू शकता, पण कापड जे आहे सॉफ्टवालं कापड कापू शकतं। आणि तुम्ही या सिझर्सनी पेपर वगैरे पण कट करू शकता। तर ही हलक्या टाईपची आहे आणि याचा वापर एवढा जास्त आपण करू शकत नाही। ही जी ब्लॅक कलरची सिझर्स आहे ही प्रॉपर केस कापण्याची सिझर्स आहे। ही तुम्हाला ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर मिळून जाईल आणि खूप धार असते याला आणि खूप शार्प असते। ही जर पायावर वगैरे पडली तर प्रॉब्लेम होऊ शकतो, तर याला थोडं तुम्हाला केअरफुल ठेवावं लागेल। आता ही नेक्स्ट जी सिझर्स आहे ही मी लोकल मार्केटमधनं आणली होती, जिथे भाजीपाला मिळतो। ही मी मध्य प्रदेशवरनं आणली होती। याला मी जवळपास 20 का 30 रुपीसच पे केले होते। पण ही जी सिझर्स आहे याला धार तुम्हाला चांगली लावून आणावं लागेल आणि छोटे प्लॅस्टिकचे
पाकिटं असतात घरामध्ये कापायसाठी, जसं दुधाचं पाकिट वगैरे, तर ते तुम्ही या सिझर्सने कापू शकता. प्लास्टिक कटिंगसाठी तुम्ही वापरू शकता. आणि ही पण सिझर्स जी असते ही पडली तर ही फेकून द्यायच्या कामी असते. आता नेक्स्ट ही सिझर्स आहे, ही तुम्ही आर्ट अँड क्राफ्टसाठी वापरू शकता. तुम्हाला धागे वगैरे कापायचे असेल तर, आणि तुम्हाला पेपर्स कटिंग वगैरे करायचे असेल तर तुम्ही आर्ट अँड क्राफ्टसाठी ही कैची वापरू शकता. आता ही जी लास्टवाली कैची आहे ही सगळ्यांच्या घरी असते नॉर्मली. तर ही जी कैची आहे त्याने तुम्ही आयब्रोज वगैरे कापू शकता किंवा नाकामधले हेअर वगैरे तुम्ही कट करू शकता. तर यामध्ये पण तुम्हाला वेगळे वेगळे टाईप्स मिळतील. याची जी टिप आहे जेवढी तुम्हाला शार्प मिळेल तेवढं चांगलं आहे. आणि तुम्ही अशा प्रकारची सिझर्स तुमच्या बाथरूममध्ये नक्की ठेवा. ही रेग्युलर यूजसाठी आहे आणि शेविंगमध्ये मेन लोकांना ही कामी येते. तर एवढं जे तुमचं कलेक्शन आहे कैचीचं तुमच्या घरात असलं पाहिजे, कारण आपण कधी कधी घरात केस हेअर कट वगैरे करतो. कोरोनाच्या टाईमला बरेच लोकांनी घरीच हेअर कापले. तर वेगवेगळ्या टाईपच्या सिझर्स तुमच्या घरी असल्या पाहिजे.